100% माझ्या देवानं सांगितलं. माझा देवानं काल भाकणूक सांगितली. माझा देव सांगायला गेला, जरी आई न मरीबाईची जग दुनियावरून स्वारी गा फिरेल, जाळ्यानं ताप बाळानो किरम खोकला उदंड हाय. ही जी भाकणूक आहे, ही भाकणूक करण्याचा मान गुरु माऊली कृष्णात ढोणे महाराज मामांचे मानाचे भाकणूककार यांना आहे. मी फक्त त्याचं मराठी साध्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल, नाही तर एखादा उठल काय कोण काय म्हणेल ह्याचा भरोसा नाही. आडव्या माणसांची कमी नाही. हा, सरळ रस्त्याला स्पीड ब्रेकर, हा सरळ रस्त्याला स्पीड ब्रेकर आणि धर्म कार्याला विरोधक पदोपदी सापडणार. हा, तुम्ही एखादा तुम्ही कसं काय भाकणूक सांगायला, मी फक्त भाषांतर सांगू शकतो. माझा देव सांगतो. गुरु माऊली कृष्णा ढोणे महाराजांच्या मुखातून प्रत्यक्ष भगवंत बोलतो. पापमोचनी एकादशीच्या द्वादशीच्या दिवशी सुवर्ण पिंपळाच्या छायेखाली आणि स्वर्गाच्या महाद्वारावरती भाकणूक होती. भल्या पाटीन देव सांगतो, मेघया न मळा माझ्या आगासाचा फळा आश्मगाच्या धारा, हाय की गा हाय मेघ उदंड हाय, हाय की गा हाय बांधा आड बांध शिवा आड शिव, मेघाची कावड गैर हंगामी उदंड हाय. मेघाच्या पोटी आजार हाय, हात पिका पाण्यावरती हात द्रोणागिरी पर्वतराव, देव एका पाया उभा राहिलाय. लागलाय जग दुनिया निहाळाय लागलाय, त्याच्या माग अंधार त्याच्या पुढं अंधार पडलाय. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशातला हाय, पिंजऱ्यातला रागू भाषण करील चित्त देवाव. हाय की गा हाय ही धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा. आदमापूर पुण्यभूमी पवित्र होईल, आदमापूर तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर होईल. पाडवा एकादशीला माझा तिथं 16 निघतोया, ते 30 कोटी देव सोळ्याला हजर राहतील. मी स्वतः परब्रह्म असून शेष नारायणाचा मी शिव शंभोचा अवतार हाय. कांबळ्याच्या खोळत मी फुलाच्या माळत बसलोया, जग दुनियेची जडण घडण करत चालया इथं बाळू मामाचा दरबार भरलाया. बाळू मामाची कीर्ती जग दुनियेत वाढत जाईल. आदमापूरचा आघात मोठा जगात झंडा फिरवत जाईल. आदमापूर सोन्याची काडी हाय, वाघापुऱ्याच्या अंगी मी संचार घेतलाया. आदमापुरात मी आसान टाकलं निशान रवलं. आदमापुरेच्या पुजाऱ्या मानकऱ्याला माझा आशीर्वाद राहील. आदमापुराच्या पुजाऱ्या मानकऱ्याची बाकुनुक कराची बदनामी करत आला तर मातीत मिसळून नाचला. मी जळी थळी काष्टी पाशाणी हाय, चालय हे तर जगाचं भविष्य चाललंय. पहिला मोगरा थोपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील. पुराण मार्ग ते तिसरा मोगरा कात्या कार्तिकी रोहिणी मिरगाच्या बहिणी. मिरवीत कोळी कोकण बंधारी मिरविल, बांधाड बांध शिवा आड शिव, सस्ती रोहिणी निघता मिरग निघाले आडदार. मिरग निघाले आडदार तरान होईल, दुनियेचा पेरा होईल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, देशाच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ होईल. राज्याच्या राजकारणामध्ये मोठा युगड लागल. एक पक्षाचं 2 पक्ष पडून झांजवात लागल. राजकीय नेते मंडळी सत्ता संपत्तीच्या मागगा लागतील. राजकीय नेते मंडळी जाती धर्माचं गा लढून खेळीतल. देशात मोठ्या नेत्याची हत्या गा होईल. आंदोलन होईल चळवळ होईल. भारत पाकिस्तानचं युद्ध गा होईल. ऐतेल येतील आतंकवादी लोक येतील. दिल्ली त्या बगादीला धक्का गा लागतील. होतील बॉम्बस्फोट होतील. शहराला लागून असलेली शहरं उद्ध्वस्त होतील. उडल तिसऱ्या महायुद्धाचा गा भडका गा उडल. होईल युद्ध होईल. जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल. चौथाई कोणा वसाड पडल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, कर्नाटकच्या जलाशयाला भगदाड पडल. कृष्णामाईच्या काठेला 9 लाख हजार बांगड्या फुटतील. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, दक्षिण कोरिया चीन देश जगाला घातक होतील. बाळू मामाचा झेंडा जगदुनियेत मिरवत राहील. अमेरिकेच्या देशात बाळू मामाचं मंदिर होईल. अनेक देश हिंदू धर्माचं का स्वीकार करतील. जग दुनियात हिंदू धर्माचा झेंडा फडकत राहील. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, आलोया म्या सांगत आलोया. जरी आई न मरीबाईची जग दुनियावरून स्वारी गा फिरेल,
जाळ्यानं ताप बाळानो किरम खोकला उदंड हाय. 18 तऱ्हेचा एक आजार मनुष्याचं होईल, डॉक्टर लोक हात टेकतील. रोगाला औषध सापडणार नाही, आड चुकलं खरं खेड चुकणार नाही. कोरोना पेक्षाही महाभयंकर महामारी गा येईल. होईल होईल जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल. येईल येईल जग बुडी येईल. ऐका बाळांनो ऐका तान्यांनो, 12 महिने गा लग्न कार्य गा चालतील. 9 वर्षाची पोरगी भरतार मागल, 12 वर्षाची पोरगी आई गा होईल. ऐका बाळांनो ऐका तान्यांनो, कुणाचं फटकूर कुणाला होईल. आईचं लेकरू आईला वळखायचं नाही, माईचं लेकरू माईला वळखायचं नाही, गाईचं वासरू गाईला भेटणार नाही. ऐका बाळांनो ऐका तान्यांनो, चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल निघून जाईल. रेल्वे मोटार गाडी इमान याचे मोठे अपघात होतील. कानानं ऐकाला डोळ्यानं बघणार नाहीसा. ऐका बाळांनो ऐका तान्यांनो, कलियुग जाईल सत्ययुग येईल. हिमालय पर्वतावर देव अवतार घेईल. इथं नीती धर्मानं वागशिला तर काही बी कमी पडू देणार नाही. इथं भक्तीनं वागशिला तर 4 दिवस सुखानं खाशिला. इथं सत्यानं वागशिला तर 4 दिवस सुखानं खाशिला. करशिला चाकरी तर खाशीला भाकरी, करशिला सेवा तर खाशीला मेवा. बाळू मामाच्या मेंढीच्या पोटी पोरगा जन्माला येईल, त्याची जग दुनियेतनं त्याची कीर्ती गाव होईल. ऐका बाळांनो ऐका तान्यांनो, मेंढियानं मेंढक्याला जग दुनिया गादाविल. मेंढीच्या जीवावरती मेंढका सुखी गा राहील. मेंढीच्या मेंढक्यानं मेंढीची सेवा गा करावी. मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद राहील. बाळू मामाच्या मेंढीला तुम्ही पालखीतनं मिरवशेला, तिच्या गळ्यात तुम्ही सोन्याच्या पुतळ्याच्या माळा गा घालेता. सोनं नाण्याचं भाव सोनं चांदीचं भाव वाढत जातील. सोनं नाणं मनुष्याला फुकाचं होईल. ऐका बाळांनो ऐका तान्यांनो, होईल होईल जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल. करशिला चाकरी तर खाशीला भाकरी. आलोया म्या सांगत आलोया, बाकणुकीचं 4 शब्द तुम्हाला 4 पण गा शिकून जातील. कालीन घालीन कांबळ्याचा शेवट घालीन, करीन करीन पांढरीची राखण करील. या जगाच्या मालकानं जगाची भविष्यवाणी केली. 16 तारखेला भविष्यवाणी माझ्या देवानं केली. भविष्य सांगितलं. 33 कोटी देव ते भविष्य ऐकायला हजर असतात. आणि माझा देव त्यावेळेला सांगितलं 33 कोटी देव जगाचं दप्तर ऐकायला हजर गा राहतील. माझ्या भाकुनिकीच्या येळेला कोण दंगा गडबड गोंधळ करील, त्याच्यातच 3.5 हाताचा खुटा गा मारील. बांधील त्याला पापाच्या पदराला बांधील. घालीन त्याच्या पदरात पाप गा घालीन. म्हणून देवाची तर शिस्त पाळायची. देवाने भविष्यवाणी केली. 16 तारखेला भविष्यवाणी आणि 17 तारखेपासून काम सुरू झालेलं आहे. 100% तुम्हाला सांगतो, देवानं सांगितलं अन्न टंचाई येणार, आर्थिक संकट येणार, हडताळ होणार. ही परिस्थिती 100% येणार आहे. त्यातला अक्षर सुद्धा खोटं होऊ शकत नाही. मामानं सांगावं आणि 33 कोटी देवानं काम करावं. किती फास्ट परिवर्तन होते तुम्ही बघा. 100% मोठ्या नेत्याची हत्या होणार आणि इतकं मोठी चळवळ इतकं मोठं आंदोलन होणार आहे. खूप भयंकर परिस्थिती आहे. जागतिक बाजारपेठा बंद पडणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. इथं एकच कामाला येणार आहे. माझा देव सांगतो, इथं भक्तीनं वागशिला तर सुखानं 4 दिवस सुखानं खाशीला. इथं नीती धर्मानं वागशिला तर काय बी कमी पडू देणार नाही. इथं नीती धर्मानं वागा. या कार्याला सहकार्य करा. सर्वांनी सहकार्य करून सुंदर असे कार्य करा. हा परपंच उघड्यावरती आहे, आपल्या मामाचा आहे. तुम्ही मामाच्या परपंचाची काळजी घ्या, तुमच्या परपंचाची काळजी माझा देव घेईल. मामांची बकरी आली, मामांच्या बकऱ्याची खूप सेवा करा. मामांच्या बकऱ्याची सेवा करा, बकऱ्यांची काळजी घ्या, त्यांना सांभाळा. माझा देव तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुंदर अशी भक्ती करा अशी विनंती सर्वांना करतो.